हॅलो स्टुडंट्स, तर आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टर्सचे न्यूमरिकल्स बघत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमरिकल्स बघितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढील न्यूमरिकल्सला आपण कंटिन्यू करूया. ओके, तर लिहा आजचं फर्स्ट न्यूमरिकल काय आहे. लिहा, an iron rod of area of cross section 0.1 meter square is subjected to a magnetizing field of 1000 ampere per meter. 1000 ampere per meter. Full stop. Calculate the magnetic permeability. Of the iron rod. Calculate the magnetic permeability of the iron rod. Okay, full stop. क्वेश्चन ब्रॅकेट मध्ये लिहा दिला आहे magnetic susceptibility of iron equal to 59.9 comma magnetic permeability of vacuum equal to 4 pi into 10 to the power minus 7 SI unit. हा तुम्हाला गिवन दिला आहे, बरोबर. ओके, तर लिहा गिवन डाटा. याचा काय दिलं तुम्हाला क्वेश्चन मध्ये? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिला आहे, म्हणजे कॅपिटल ए दिला आहे. तर लिहा कॅपिटल ए किती आहे. तर कॅपिटल ए दिला आहे 0.1 मीटर स्क्वेअर. त्यानंतर तुम्हाला म्हटलं आहे मॅग्नेटायझिंग फील्ड, म्हणजे याचा अर्थ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड कॅपिटल एच. तुम्हाला एच दिलेला आहे. कॅपिटल एच किती? तर 1000 एम्पियर पर मीटर. काय दिला? 1000 एम्पियर पर मीटर. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला आहे ससेप्टिबिलिटी. काय दिला आहे? ससेप्टिबिलिटी म्हणजे काय? किती दिला आहे? 59.9. काय दिला आहे? 59.9. आणि त्यानंतर तुम्हाला दिला आहे व्हॅक्यूमचा परमेबिलिटी, म्हणजे परमेबिलिटी ऑफ व्हॅक्यूम जी दिली आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 SI युनिट. 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 SI युनिट, बरोबर. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलं आहे? तुम्हाला फाइंड करा म्हटलं आहे मॅग्नेटिक परमेबिलिटी. काय फाइंड करा म्हटलं आहे? तर टू फाइंड मध्ये लिहायचं मॅग्नेटिक परमेबिलिटी म्हणजेच म्यू. काय फाइंड करायचं आहे? मॅग्नेटिक परमेबिलिटी म्हणजेच काय फाइंड करायचं आहे? म्यू फाइंड करायचं आहे. तर मला सांगा, म्यू फाइंड जर करायचं असेल तर आपण मॅग्नेटिक परमेबिलिटी म्यू इक्वल टू फॉर्म्युला फाइंड केला होता म्यू नॉट इंटू 1 प्लस काय केला होता? म्यू नॉट इंटू 1 प्लस काय. तर मला सांगा म्यू नॉटची व्हॅल्यू दिलेलीच आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7 इंटू 1 प्लस कायची व्हॅल्यू दिली आहे 59.9. सो देअरफॉर 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू 1 प्लस 59.9 म्हणजेच 60.9 आणि इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. तर मला सांगा या मधामध्ये 4 ने 3.142 ला मल्टिप्लाय करा. तुम्हाला माहित आहे किती होईल? 12.568. 4 2 चा 8, 4 4 चा 16, 4 1 चा 5, 12.568 इंटू 60.9 इंटू 10 चा पॉवर मायनस 7. तुम्ही काय फाइंड कराल? म्यू. बरं, म्यू फाइंड कराल तर म्यू फाइंड करते वेळी याचं लॉग बघायचं, त्यानंतर याचं लॉग बघायचं, दोघांचाही लॉगची ॲडिशन करायची मल्टिप्लाय असल्यामुळे, आणि ॲडिशन झाल्याच्या नंतर त्याचं काय बघाल? अँटीलॉग बघाल. अँटीलॉग जर बघितला तर अँटीलॉग काय मिळेल? तर तुम्हाला त्याचा अँटीलॉग मिळेल मुलांनो 7.654. काय मिळेल?
7.654 इंटू 10 to the power -5 म्हणजे याचा लॉग दोघांची ॲडिशन कराल. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला अँटीलॉग बघाल. अँटीलॉग केल्यानंतर तुम्हाला मिळेल 7.654 इंटू 10 चा पॉवर -2 मिळेल. काय मिळेल? इंटू 10 चा पॉवर -2 लिहून घेतो. 10 चा पॉवर -2 +2 10 चा पॉवर 2 इंटू 10 चा पॉवर -7 तर म्यू इज इक्वल टू तुम्हाला मिळेल 7.654 इंटू 10 to the power -5 इंटू काय मिळेल? 10 to the power -5. ओके, याचा युनिट काय होईल रे? याचा युनिट मिळेल तुम्हाला टेस्ला मीटर पर एम्पियर. काय मिळेल? टेस्ला मीटर पर एम्पियर. कारण की लक्षात ठेवा म्यू म्हणजे काय होते? म्यू म्हणजे होते b डिवाइड बाय h. बरं, म्यू म्हणजे b डिवाइड बाय h, तर b चा युनिट तर टेस्ला होतो, बट h चा युनिट काय होते? एम्पियर पर मीटर. त्याच्या डिवाइड मध्ये येईल एम्पियर पर मीटर. मीटर जर समोर गेला मीटर जर वर गेलं तर t इंटू m डिवाइडेड बाय m म्हणजे टेस्ला मीटर पर एम्पियर. हा याचं काय झालं? युनिट. ओके, तर हा होईल तुमचा फर्स्ट न्यूमेरिकल. लिहून घ्या. लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ annealed iron. The magnetic susceptibility of annealed annealed iron at saturation is 4224 full stop. Find the permeability of annealed iron at saturation. Find the permeability of annealed iron of saturation. ओके, बरं लिहा गिवन डाटा. तुम्हाला काय म्हटलं आहे? ससेप्टिबिलिटी दिली आहे. म्हणजे काय दिलं आहे? किती? 4224 आणि तुम्हाला फाइंड करा म्हटलं आहे परमेबिलिटी. काय फाइंड करा म्हटलं आहे? परमेबिलिटी. आताच फॉर्म्युला बघितला आपण परमेबिलिटीचा. म्यू इक्वल टू काय होतो? म्यू नॉट इंटू 1 प्लस काय. बरं, म्यू नॉट ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10 to the power -7. 1 प्लस काय ची व्हॅल्यू 4224. सो देअरफॉर 4 इंटू पाय ची व्हॅल्यू 3.142 इंटू 10 to the power -7 आणि 1 प्लस 4224 काय होणार? 4225 होईल. एक देअरफॉर 4 ने याला जर मल्टिप्लाय केला तर 12.568 बरोबर आहे. 12.568 इंटू 4225 इंटू 10 to the power -7. तर म्यू मध्ये तुम्ही याचं लॉग बघणार, याचं लॉग बघावं लागेल आणि यांचं लॉग बघितल्यानंतर जे तुम्हाला आन्सर मिळेल ती आन्सर मिळेल 5.31. काय मिळेल? 5.31 इंटू 10 to the power 4 आणि इंटू काय आहे? 10 to the power -7. तर म्यू इज इक्वल तुम्हाला मिळेल 5.31 इंटू 10 to the power -3 टेस्ला मीटर पर एम्पियर. तर असं मिळेल तुम्हाला परमेबिलिटी. सेम टू सेम क्वेश्चन होता, इझिली सॉल्व करता येईल. लिहून घ्या. लिहा. थर्ड प्रॉब्लेम लिहा. द ससेप्टिबिलिटी ऑफ annealed iron. The susceptibility of annealed iron at saturation is 5500 5500 full stop. Find the permeability of annealed iron. Find the permeability of annealed iron at saturation. Annealed iron at saturation. ओके, सेम टू सेम क्वेश्चन आहे. हा तुम्हाला होमवर्क म्हणून करायचा आहे. या मध्ये फक्त ही व्हॅल्यू चेंज झाली आहे. इथे 5500 आहे. बाकी सेम टू सेम कॅल्क्युलेशन करायचं आणि सेम टू सेम कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू मिळेल 6.9. काय व्हॅल्यू मिळेल? 6.9. 6.9 इंटू 10 to the power -3. 6.9 इंटू काय मिळेल? 10 to the power -3 टेस्ला मीटर पर एम्पियर. ओके, तर ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. हा क्वेश्चन तुम्ही करून घ्या. क्लियर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन.
द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ बिस्मथ, मटेरियलचं नाव आहे बिस्मथ, BISMUTH, बिस्मथ इज -2.1 into 10 to the power -6, -2.1 into 10 to the power -6, full stop. Calculate the relative permeability. काय फाइंड करायचं तुम्हाला? कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह परमेबिलिटी. बरोबर. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह परमेबिलिटी तुम्हाला दिलं आहे काय, तर काय दिलं आहे आणि फाइंड काय करायचं आहे, रिलेटिव्ह परमेबिलिटी. कसं करणार बघा, मला सांगा रे, रिलेटिव्ह परमेबिलिटीच्या आधी आता आपण बघितलं होतं. बरं, गिव्हन लिहून घ्या. काय दिलं आहे तुम्हाला, किती, -2.1 into 10 to the power -6 आणि काय फाइंड करा म्हटलं आहे, रिलेटिव्ह परमेबिलिटी. मला सांगा, आताच आपण फॉर्म्युला लिहिला, μ = μ0 × 1 + काय होतं. बरं, μ0 जर इकडे जर आलं तर μ डिवाइड बाय काय होणार, μ0 = 1 + काय मिळेल. बरं, μ डिवाइड बाय μ0 म्हणजेच होतो रिलेटिव्ह परमेबिलिटी. काय होतो रे, रिलेटिव्ह परमेबिलिटी = 1 + काय होणार. बरं, या मधामध्ये 1 + कायची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे -2.1 into 10 to the power -6. म्हणजे याला जर सॉल्व करतो म्हटलो तर 1 into प्लस इंटू मायनस आणि 2.1 आहे. आता 2.1 ला 1 मधून जर मायनस करायचं असेल तर याच्या सोबत 10 चा पॉवर -6 सुद्धा आहे, त्याला पण ऍडजस्ट करावं लागेल. तर काय करायचं, 10 चा पॉवर -6 मी याला अप्लाय करतोय, प्लस मायनस झालं. 10 चा पॉवर -6 जर अप्लाय केलो तर डेसिमल पॉईंट 6 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट होईल आणि 6 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट झाला तर इथे तुम्हाला मिळेल 0.0000021. इथे डेसिमल पॉईंट होतं, एक प्लेस इथे शिफ्ट झालं तर 1 2 3 4 5 6, किती प्लेस शिफ्ट झालं, 6 प्लेस. याला जर तुम्ही लिहितो म्हटलं तर 1 मधून ही जर व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट जर केली तर ते तुम्हाला मिळेल 0.9999. 10 मधून 1 गेला 9, कॅरी 1 7. 10 मधून 3 गेलं 7, इथे कॅरी 1. 10 मधून 1 गेलं 9 आणि याच्यामध्ये काय येणार एवढं 9. म्हणजे याचा अर्थ 1 2 3 4 5 काय येणार 5 9. 1 2 3 4 5 9 79. तर याला तुम्ही सरळ असं लिहू शकता, UR = 0. एवढी मोठी व्हॅल्यू लिहिण्यापेक्षा 999 लिहिलं तरी चालेल. ओके, तर μR ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 0.999. याला युनिट राहत नाही. क्लिअर, लिहून घ्या. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. काय क्वेश्चन आहे, लिहा. An iron rod is subjected to a magnetic field. An iron rod is subject to a magnetizing field. Subject to a magnetizing field of 1200 ampere per meter. 1200 ampere per meter. Full stop. The susceptibility of iron is 599. Full stop. Find the permeability and magnetic field produced. Find the permeability and magnetic field produced. ओके, बरं, लिहा याचं गिवन डाटा काय दिला आहे. याचं गिवन डाटा तुम्हाला दिला आहे की तुम्हाला याच्या मधामध्ये मॅग्नेटायझिंग फील्डची इंटेन्सिटी म्हणजे H दिला आहे, किती 1200 एम्पियर पर मीटर. त्यानंतर तुम्हाला ससेप्टिबिलिटी म्हणजे काय दिला आहे, किती 599 दिला. आणि तुम्हाला नंबर 1 काय फाइंड करा म्हटलं आहे रे, परमेबिलिटी म्हणजेच म्यू. आणि नंबर 2 फाइंड करा म्हटलं आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच बी. करायचं. तर सर्वात फर्स्ट आपण फाइंड करणार
परमॅबिलिटी म्यू. आता म्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, आतापर्यंत आपण तोच फाइंड केला होता करत आहोत. तर म्यू नॉट इंटू 1 प्लस काय म्हणजेच म्यू होणार. बरं याची व्हॅल्यू फाइंड करतो म्हटलं तर म्यू नॉट म्हणजे काय होईल, तर म्यू नॉट होतो 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू 1 प्लस काय, कायची व्हॅल्यू काय आहे 599 म्हणजेच 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू 10 टू द पॉवर -7 आणि 599 प्लस 1 म्हणजेच किती होणार रे 600. हा तर खूपच सिंपल क्वेश्चन होईल. 4 इंटू 3.142 तुम्हाला माहित आहे 12.568 आणि इंटू 6 जर लिहिलो तर 2 झिरो मी कमी लिहिलोय. हे 2 झिरो म्हणजे 10 चा पॉवर 2 होईल आणि 10 चा पॉवर 2 आणि 10 चा पॉवर -7 10 चा पॉवर -5 राहील. तर 6 ने याला मल्टिप्लाय करा. 6 8 चा 48 रिमेनिंग 4, 6 6 चा 36 आणि 4 40 रिमेनिंग 4, 6 5 चा 30 आणि 4 34 रिमेनिंग 3, 12 6 चा 72 आणि 3 75 इंटू 10 चा पॉवर -5 युनिट टेस्ला मीटर पर एम्पियर. ही कोणाची व्हॅल्यू झाली रे, ही व्हॅल्यू झाली परमॅबिलिटी. काय व्हॅल्यू झाली परमॅबिलिटी. बरोबर. आता परमॅबिलिटी मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर नंबर 2 फाइंड करायचा आहे मॅग्नेटिक फील्ड. बरं मॅग्नेटिक फील्डचा रिलेशन आपण बघितला होता. काय होतो तो होतो म्यू इंटू एच. काय होतो म्यू इंटू एच. बरं म्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिलीच आहे इथे, आताच फाइंड केला आपण. काय 75.408 इंटू 10 टू द पॉवर काय तर -5 इंटू एच. एचची व्हॅल्यू काय आहे, तर एचची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 1200. बरं मला सांगा ह्या 2 झिरोचा मिनिंग होते 10 टू द पॉवर 2. 10 टू द पॉवर 2 आणि 10 टू द पॉवर -5 म्हणजे हा तुम्हाला मिळेल 10 टू द पॉवर -3. मग उरलं काय रे इथे 12. 12 ने ह्या नंबरला काय करायचं मल्टिप्लाय. तर काय मिळेल, तर 12 8 चा 96 रिमेनिंग 9. 12 0 चा 0 म्हणजेच काय येणार 9. मग 12 4 चा 48 रिमेनिंग 4. 12 5 चा 60 आणि 4 64 रिमेनिंग 6. 12 7 चा 84 आणि 6 90. तर इथे काय येणार 90 आणि 1 2 3 प्लेस नंतर पॉइंट आल्यामुळे इथे 3 प्लेस नंतर काय देऊ पॉइंट. तर मी याला असं पण लिहू शकतो 10 चा पॉवर -3 जर अप्लाय जर केलं तर डेसिमल पॉइंट 3 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट होईल. 0.904896. बट आपण एवढी मोठी व्हॅल्यू लिहायची नाही म्हणून याला मी असे लिहू शकतो 0.904 आणि हा डेसिमल पॉइंट म्हणजे 8 च्या नंतरचे डिजिट 5 पेक्षा मोठी असल्यामुळे याला काय लिहू शकतो 9. मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे युनिट टेस्ला. ओके. तर अशा टाइपने तुम्हाला परमॅबिलिटी आणि काय मिळेल मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर. लिहून घ्या. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. बघा क्वेश्चन जर घाई होत असेल तर त्या व्हिडिओला रिपीट करून बघा, पण क्वेश्चनचे आन्सर बरोबर लिहायचं पूर्ण. लिहा. अ रॉड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ऑफ क्रॉस सेक्शन 0.25 centimeter square of cross section 0.25 centimeter square is located in 4000 ampere per meter. Located in 4000 ampere per meter. Magnetizing field 4000 ampere per meter magnetizing field. Full stop. Magnetic flux passing through the rod. Magnetic flux passing through the rod is 25 into 10 to the power -6 Weber. Passing the magnetic flux passing through the rod is 25 into 10 to the power -6 Weber. Full stop. Find out number 1 लिया relative permeability. number 1 लिया relative permeability. number 2 लिया
magnetic susceptibility and number 3 लिहा magnetization of the rod क्लियर. ओके, लिहायचा आता गिवन डाटा काय दिलाय तुम्हाला क्वेश्चन मध्ये. तर एक रॉड आहे आणि त्या रॉडचा तुम्हाला काय दिलाय बघा, अ रॉड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ऑफ क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे तुम्हाला एरिया दिलाय कॅपिटल ए. किती दिला आहे रे, 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि सेंटीमीटर स्क्वेअर चालणार नाही म्हणून 0.25 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. त्याला कशामध्ये कन्वर्ट केला आपण, मीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर. त्यानंतर तुम्हाला मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे एच दिलेला आहे. काय दिलेला आहे, एच किती, 4000 एम्पियर पर मीटर. किती दिला आहे, 4000 एम्पियर पर मीटर. त्यानंतर तुम्हाला दिला आहे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फाय. मॅग्नेटिक फ्लक्सला कसे डिनोट करतात मुलांना, फाय. किती दिला आहे मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला, 25 इंटू 10⁻⁻6 25 इंटू 10⁻�6 वेपर, बरोबर. ओके, आणखी काय दिलंय तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला आणखी काही दिले नाही आहे, एवढंच दिलं आहे, बरोबर. तर टू फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. सो नंबर 1 तुम्हाला फाइंड करायचं आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे म्यू. नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचं आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय फाइंड करायचं आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच काय. आणि नंबर 3 मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे मॅग्नेटायझेशन ऑफ द रॉड म्हणजेच कॅपिटल एम. काय फाइंड करायचं आहे, कॅपिटल एम. या 3 गोष्टी फाइंड करायच्या आहे. मोठा क्वेश्चन आहे, थोडंसं लक्ष द्या. मला सांगा रे, म्यू आर फाइंड करायचं आहे. नंबर 1 म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा फॉर्म्युला होते म्यू डिवायडेड बाय म्यू नॉट. काय होतो, म्यू डिवाइड बाय म्यू नॉट. त्यापैकी तुम्हाला म्यू नॉट तर माहिती आहे पण म्यू नाही माहिती, म्हणजे अगोदर तुम्हाला म्यू फाइंड करावं लागेल. आता म्यू फाइंड जर करायचं असेल तर याला इक्वेशन नंबर 1 द्या. म्यू फाइंड करायचं असेल तर म्यूचा फॉर्म्युला होतो बी डिवायडेड बाय एच. काय होतो, बी डिवाइड बाय एच. त्यापैकी तुम्हाला काय माहिती आहे, एच माहिती आहे पण बी माहिती आहे का, नाही. म्हणून लक्षात ठेवा. बट आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये स्टडी केला होता. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय होते, तर मॅग्नेटिक फ्लक्सच्या अगोदर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, बी पाहिजे आहे. बी फाइंड करायचं आहे तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे होते मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. काय होतो, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. म्हणजे तुम्ही ह्या बीच्या ठिकाणी काय लिहू शकता, फाय डिवायडेड बाय ए. असं जर लिहिलो तर मला सांगा, मला म्यू इज इक्वल टू बीच्या ठिकाणी मला लिहिता येईल फाय डिवायडेड बाय ए आणि डिवाइड मध्ये ऑलरेडी काय आहे, एच. म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय झालेली आहे, फाय डिवाइड बाय एच इंटू ए. ही म्यूची व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केलात तर इन इक्वेशन नंबर 1 रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर इज इक्वल टू म्यूच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, फाय डिवाइड बाय एच ए. म्हणजे तिथे काय येणार, फाय डिवायडेड बाय एच ए. ही कोणाची व्हॅल्यू झाली मुलांना, ही व्हॅल्यू झाली म्यू. आणि डिवाइड मध्ये काय आहे रे, म्यू नॉट. ते इथे काय लिहावं लागणार, म्यू नॉट. आता तुमच्याकडे सर्व व्हॅल्यू अवेलेबल आहेत. आता सर्व व्हॅल्यू पुट करा. फायची व्हॅल्यू लिहिणार जी किती आहे, 25 इंटू 10⁻⁻6. एच दिलेला आहे तुम्हाला किती, 4000. ए दिलेला आहे तुम्हाला किती, 0.25 इंटू 10⁻⁻4. आणि म्यू नॉटची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच असते, 4 पाय इंटू 10⁻⁻7. बरोबर. बरं असा जर केला तर वर काय आहे, 25. बरं 10⁻⁻4 -6 ला कट करेल तर 10⁻⁻2 उरेल. म्हणजे इथे काय लिहिणार रे आपण, 10⁻⁻2. डिवाइड मध्ये बघा, 4 ने 0.25 ला मल्टिप्लाय करा. 4 इंटू 0.25 म्हणजे काय होणार, 1. त्याच्यानंतर किती झिरो आहेत, 3. म्हणून त्या 3 झिरोला मी लिहू शकतो 10⁻3 इंटू बघा 0.25 इंटू 4 1. 3 झिरो म्हणजे 10⁻3 इंटू 4 पाय. आता 4 पाय म्हणजे 4 इंटू पायची व्हॅल्यू असते 3.142. 4 इंटू 3.142 तुम्हाला माहित आहे 12.568 होतो.
आणि इंटू 10 टू द पॉवर काय आहे रे -7. याला जर थोडा आणखी समोर सॉल्व केला तुम्हाला तर 25 इंटू 10 चा पॉवर -2 -7 ला कट करेल तर 10 टू द पॉवर -5 उरेल. म्हणजेच 25 च्या डिवाइड मध्ये काय राहणार 1 इंटू 12.568 12.568 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि 10 टू द पॉवर -5 10 टू द पॉवर -2 उरेल. आता तुम्ही काय करायचं 25 डिवायडेड बाय 12.568 हा तर आहेच 10 टू द पॉवर -2 वर जाईल तर 10 टू द पॉवर काय होईल +2 होईल. म्हणजे याचा अर्थ म्यू आर इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल तर 25 म्हणजे 25 चा लॉग बघायचं 25 चा लॉग बघा 1 मिनिट ही व्हॅल्यू तुम्हाला नियर अबाउट 4 च्या जवळ 2 च्या जवळपास येईल बघा. 25 चा लॉग बघा त्यानंतर 12.56 चा 8 चा लॉग बघायचं दोघांची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यानंतर जो आन्सर येईल त्या आन्सरचा बघायचा अँटीलॉग आणि तो अँटीलॉग बघाल तुम्ही तर तो अँटीलॉग तुम्हाला काय मिळेल तर तो अँटीलॉग तुम्हाला मिळेल 1 मिनिट. तर ह्या दोघांचा सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर जो अँटीलॉग आहे तो सबट्रॅक्शन केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूचा जो अँटीलॉग आहे तो अँटीलॉग मिळेल तुम्हाला 1.99 इंटू 10 टू द पॉवर काय आहे 2. जर समजा मी हा 10 टू द पॉवर 2 अप्लाय केलोय तर इथे मला मिळेल म्यू आर इक्वल टू 10 टू द पॉवर 2 अप्लाय 10 टू द पॉवर 2 अप्लाय जर केलो तर डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट साइडला शिफ्ट होईल तुम्हाला मिळेल 199. ही व्हॅल्यू कोणाची झाली रे ही झाली व्हॅल्यू रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजेच म्यू आर ची बरोबर. ओके. नंबर 2 तुम्हाला काय काढायचं आहे काय फाइंड करायचं आहे काय तर मी इथे फाइंड करतो बघा लक्ष द्या काय फाइंड करणार. नंबर 2 आपण फाइंड करणार काय. बरं आपल्याला माहित आहे की म्यू आर चा फॉर्म्युला काय होतो आता याच्या अगोदरच्याच प्रॉब्लेम मध्ये बघितला म्यू आर इक्वल टू होतो 1 प्लस काय. आपल्याला काय पाहिजे आहे रे काय पाहिजे असेल तर 1 इकडे घेऊन जा म्हणजे म्यू आर मायनस काय होणार 1. बरं म्यू आर ची व्हॅल्यू आपण आताच फाइंड केला किती होतो रे 199 मायनस काय आहे 1 तर काय ची व्हॅल्यू किती येणार 198 काय येणार 198. तुम्हाला जे काय आहे ते कायची व्हॅल्यू काय मिळेल 198 मिळेल. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तुम्हाला फाइंड करायचं आहे एम. नंबर थर्ड नंबरवर तुम्हाला फाइंड करायचं आहे कॅपिटल एम. कॅपिटल एम चा 2 फॉर्म्युला आहे. कॅपिटल एम चा असा एक फॉर्म्युला आहे म्यू इंटू एच पण होतो आणि दुसरा पण फॉर्म्युला आहे एम इज इक्वल टू काय होतो रे नाही सॉरी एम इज इक्वल टू होईल तुम्हाला काय इंटू एच काय होतोय काय इंटू एच. काय इंटू एच जर होत असेल तर कायची व्हॅल्यू किती आहे 198 इंटू एच ची व्हॅल्यू किती आहे एच ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे किती आहे 4000 किती आहे 4000 आहे की नाही किती आहे 4000. तर 4000 जर असेल तर 4 ने 198 ला मल्टिप्लाय करा 4 8 चा 32 होईल रिमेनिंग 3 4 9 चा 36 आणि रिमेनिंग किती होतं रे 3 4 8 चा 32 रिमेनिंग 4 8 चा 32 चा 2 रिमेनिंग 3 4 9 चा 36 आणि 3 39 रिमेनिंग 3 4 1 चा 4 आणि 3 7 आणि किती झिरो आहे 3 त्याला मी लिहू शकतो इंटू 10 टू द पॉवर 3 झिरो असल्यामुळे काय होईल 10 टू द पॉवर 3 ही कोणाची व्हॅल्यू एम कोणाची व्हॅल्यू एम. बरं याचा युनिट सुद्धा होईल एम्पियर पर मीटर दिसतोय का रे बरं लिहा बरोबर. याचा युनिट काय होणार एम्पियर पर मीटर हा खाली लिहिला बघा युनिट. तर 792 इंटू 10 टू द पॉवर 3 एम्पियर पर मीटर एम्पियर पर काय होईल मीटर. ओके समजलं. अशा टाईपने एक मोठा क्वेश्चन होता आणि आपण त्याला इझिली काय केलं फाइंड केला. ओके आता लिहून घ्या लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा रे. व्हेन अ प्लेट of magnetic material, when a plate of magnetic material of size 10 centimeter into 0.5 centimeter into 0.2 centimeter
10 सेंटीमीटर इंटू 0.5 सेंटीमीटर इंटू 0.2 सेंटीमीटर is located in magnetizing field, is located in magnetizing field of 0.5 into 10 to the power 4 ampere per meter, of 0.5 into 10 to the power 4 ampere per meter, then a magnetic moment of 5 ampere meter square, 5 ampere meter square is induced in it, is induced in it, full stop. Find out magnetic induction in the rod, find out magnetic induction in the rod. ओके, बघा याचा गिव्हनला लिहितो मी कसं लिहायचं आहे. बघा तुम्हाला असं म्हटलं आहे की एक मॅग्नेटिक मटेरियल आहे आणि मॅग्नेटिक मटेरियल जो आहे त्याचा डायमेन्शन्स दिला आहेत, म्हणजे त्यांची लेंथ ब्रीथ आणि विड्थ दिली आहे. म्हणजे मला सांगा लेंथ ब्रीथ आणि विड्थ दिली असेल तर तो व्हॉल्यूम होतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला डायमेन्शन दिला आहे आणि तुम्हाला काय दिला आहे, व्हॉल्यूम. किती दिला आहे, 10 सेंटीमीटर इंटू 0.5 सेंटीमीटर इंटू 0.2 सेंटीमीटर, बरोबर आहे. बरं याला जर सॉल्व जर केले तुम्ही तर 10 इंटू 0.5 जर कराल तर हा 5 होईल. 10 इंटू 0.5 कराल तर काय होणार, 5 होईल. आणि 5 इंटू 0.2 करणार तर काय होणार रे, 5 इंटू 0.2 करणार तर हा 1 होईल. काय होईल, 1. समजलं काय. बघा 10 इंटू 0.5 5, चला एक स्टेप लिहितो. 10 इंटू 0.5 5 आणि सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटरचा स्क्वेअर इंटू 0.2 सेंटीमीटर. तर v इक्वल टू तुम्हाला काय मिळेल, 5 इंटू 0.2 कराल तर 5 टू 10 आणि एक डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 1.0 म्हणजेच 1 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर म्हणजेच सेंटीमीटर क्यूब. बट तुम्हाला माहिती आहे का सेंटीमीटर क्यूब जमणार नाही, म्हणून याला लिहिणार मी 1 इंटू 10 टू द पॉवर काय येणार, -6 मीटर क्यूब. 1 इंटू 10 टू द पॉवर काय येणार, -6 मीटर क्यूब. त्यानंतर तुम्हाला म्हटलं इज लोकेटेड इन मॅग्नेटायझिंग फील्ड, म्हणजेच तुम्हाला कॅपिटल एच दिला आहे. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय दिला आहे, कॅपिटल एच. किती दिला आहे रे, 0.5 इंटू 10 टू द पॉवर 4, बरोबर आहे. 0.5 इंटू काय दिला आहे, 10 टू द पॉवर 4. तर 0.5 इंटू 10 टू द पॉवर 4 एम्पियर पर मीटर, काय दिला आहे, एम्पियर पर मीटर. त्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक मोमेंट म्हणजेच नेट डायपोल मोमेंट दिला आहे. काय दिला आहे, नेट डायपोल मोमेंट. बरं नेट डायपोल मोमेंट जो दिला आहे तो किती दिला आहे, तर तो तुम्हाला दिलेला आहे रे 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. काय दिला आहे, 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलं आहे रे, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आहे तुम्हाला. काय फाइंड करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड. आता बघा बरं मुलांनो मॅग्नेटिक फील्ड कसं फाइंड होतो. मॅग्नेटिक फील्डचा एचच्या फॉर्म मध्ये जर बघतो म्हटलं फॉर्म्युला आणि म्यूच्या फॉर्म मध्ये बघतो म्हटलं तर तो सिंपल होतं, बी इक्वल टू म्यू इंटू एच. पण इथे म्यू दिलं नाही आहे, काय दिलं नाही आहे, म्यू. मग म्यू जर दिलं जर नाही आहे तर मग दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि तो होतो बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एम प्लस एच. ज्या ठिकाणी आपण मॅग्नेटायझेशनचा कन्सेप्ट बघितला आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि मॅग्नेटायझेशनचा रिलेशन बघितला, तो जो रिलेशन जेव्हा बघितला त्या रिलेशनमध्ये हा फॉर्म्युला आला होता बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एम प्लस एच. यामध्ये म्यू नॉट तुम्हाला माहितच असतो, एच तर इथे दिलेलाच आहे. मग तुम्हाला काय फाइंड करावं लागेल, एम करावं लागेल. तर लक्षात ठेवा मॅग्नेटायझेशन म्हणजे होते नेट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. बरं हाच का बरं फॉर्म्युला यूज केला, कारण की ते नेट डायपोल मोमेंट पण दिलाय आणि व्हॉल्यूम पण दिलाय म्हणून. तर नेट डायपोल मोमेंट मला सांगा मुलांनो किती आहे, 5 आणि व्हॉल्यूम किती दिला आहे रे, व्हॉल्यूम आहे तुमचं 1 इंटू 10 टू द पॉवर -6. सो देअरफॉर कॅपिटल एम इक्वल टू 5 डिवाइड बाय 1, 5 ना 10 टू द पॉवर -6 वर जाणार तर काय होईल 10 टू द पॉवर 6 एम्पियर पर मीटर. काय मिळालं तुम्हाला, एम. आता ही व्हॅल्यू कुठे पुट कराल, या इक्वेशन मध्ये जर पुट केला तुम्हाला इझिली काय मिळू शकते, बी. तर बी इक्वल टू म्यू नॉट, त्या म्यू नॉट ची व्हॅल्यू किती आहे
4 पाय इंटू 10 to the power -7 इंटू m ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आली आपल्याकडे 5 इंटू 10 to the power 6 प्लस h आणि h ची व्हॅल्यू काय दिली आहे क्वेश्चन मध्ये 0.5 इंटू 10 to the power 4 तर इथे काय होणार 0.5 इंटू 10 to the power 4 होईल बरं 4 पायचा मीनिंग होते 12.568 इंटू 10 to the power -7 आता मला सांगा ह्या दोघांची ॲडिशन करायची असेल तर ह्या दोन्ही गोष्टी सेम असणे आवश्यक आहे आणि त्या दोन्ही गोष्टी सेम असतील केव्हा जेव्हा दोघांचाही 10 to the power सेम असणार तेव्हा मग मला सांगा जर का समजा 10 to the power 6 आहे तर याला पण 10 to the power 6 बनवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ॲडिशन करायला चांगलं होईल असं जर करतो म्हटलो मुलांनो तर इथे काय आहे 5 इंटू 10 to the power 6 प्लस मला सांगा असं काय करू की 10 to the power 6 10 to the power 4 चा 10 to the power 6 बनेल तर हा डेसिमल 2 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट करावा लागेल काय करावं लागेल 2 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट करावं लागणार तर 0.005 तर हा 10 to the power 4 चा काय बनेल 10 to the power 6 बनेल समजलं का बघा 10 to the power 6 चा 10 to the power 2 जर इथून अप्लाय केलं डेसिमल पॉइंट राइट साइडला शिफ्ट होईल आणि 10 चा पॉवर 4 राहील म्हणून 0.005 इंटू 10 to the power काय मिळेल 6 तर 12.568 इंटू 10 to the power -7 10 to the power 6 कॉमन निघेल इथून तर 10 to the power 6 कॉमन जर निघाला तिथे काय उडेल 5 प्लस 0.005 तर 5 प्लस 0.005 काय होईल हा होईल 5.005 काय होणार 5.005 आता काय करायचं याचा लॉग बघायचं त्यानंतर याचं लॉग बघायचं दोघांचं पण लॉग बघितल्यानंतर दोन्ही लॉगची काय करायची ॲडिशन दोन्ही लॉगची काय करायची ॲडिशन आणि दोन्ही लॉगची ॲडिशन केल्याच्या नंतर त्याचा जो काय ॲडिशन येईल त्या ॲडिशनचं काय बघणार तुम्ही अँटीलॉग काय बघणार अँटीलॉग आणि तो अँटीलॉग तुम्हाला मिळेल 6.29 इंटू 10 to the power 1 असं मिळेल काय मिळेल 6.29 इंटू 10 to the power 1 आणि मला सांगा आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 10 to the power 7 इंटू 10 to the power 10 to the power -7 इंटू 10 to the power 6 हा काय होणार 10 to the power -1 तर b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 10 चा पॉवर +1 -1 तर कॅन्सल आउट होईल म्हणजे इथे काय राहणार 6.29 टेस्ला काय राहील हा दोनही काय होणार कॅन्सल आउट तर 6.29 टेस्ला राहील लक्षात तर अशा टाइपने आपण ह्या क्वेश्चन मध्ये काय फाइंड केला मॅग्नेटिक फील्ड फाइंड केला क्लियर तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू यानंतरचे आणखी काही न्यूमेरिकल बाकी आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणारच आहोत क्लियर आय होप तुम्ही थेरीच्या आणि ह्या न्यूमेरिकल्सच्या दोन्ही व्हिडिओ कंटिन्यूली आणि कन्सिस्टन्सीने चांगलं बघत असणार रेग्युलरली बघा तुमची बोर्ड एक्झाम जवळ आलेली आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लवकरात लवकर करून ठेवणे आवश्यक आहे ठीक आहे चला ते जेवढे न्यूमेरिकल आज झालेले आहे ते लिहून काढा लिहून काढल्यानंतर त्यांना एकदा रिवाइज करा ओके ठीक आहे तोपर्यंत टेक केअर बाय